नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण बघतोय की सीना नदीला महापूर आल्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। सीना नदीकाठच्या साधारणतः 20 गावांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी खास बांधावर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया थेट बांधावरून। खासदार साहेब, काय शेतकऱ्यांच्या वेदना आहेत, कसं पाहता या नुकसानीकडे? शेतकऱ्यांच्या वेदना प्रचंड आहेत। म्हणजे या ठिकाणी जर येऊन पाहिलं एकदम वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता नदीकाठला आपण पाहिलं की एका शेतकऱ्याचं 3 एकराची केळीची बाग होती की जी केळी एक्सपोर्ट होणार होती। पूर्ण केळीची बाग पूर्ण झोपलेली आहे आणि त्या ठिकाणी आता मातीच राहिलेली नाही। एवढी विदारक परिस्थिती झालेली आहे। नदीने पात्र चेंज केलेलं आहे। शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि नक्कीच त्यांचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं आहे। ज्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत की ज्या पुन्हा रिपेअर होऊ शकत नाही, बरोबर, अशा शेतकऱ्यांचं पुनर्वसन होणं अत्यंत गरजेचं आहे। बरोबर खासदार साहेब, 2 मुद्दे आहेत। एक पूरग्रस्त भागाचा मुद्दा आहे, दुसरा अतिवृष्टीचा मुद्दा आहे। ज्या भागात पूर आलाय त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, पूर्णतः पिकं झोपलेली आहेत, काही पिकं वाहून गेलेले आहेत। तर अतिवृष्टी आणि पूरग्रस्त ह्या 2 भागाचे वेगवेगळे निकष लावण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारशी किंवा राज्य सरकारशी काय बोलणार आहात का? नक्कीच मी केंद्र आणि राज्याशी या बाबतीत बोलणार। दोन्हीसाठी वेगळे निकष असले पाहिजे, कारण का दोन्हीचं नुकसान हे वेगळं आहे। त्यामुळे या गोष्टीची मागणी करणार। तुम्ही खासदार आहात माढा लोकसभा मतदारसंघाचे, केंद्र सरकारकडे विशेष महाराष्ट्रासाठी काही पॅकेज देण्याची मागणी तुम्ही करणार आहात का? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी या संदर्भानं काही बोलणी करणार आहात का? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्व खासदार मिळून सुप्रिया यांच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानाची मागणी 100% करणार आहे। तर हे होते माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार। थेट बांधावरून यांनी शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर केंद्र सरकारकडे विशेष पॅकेज द्यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी अशा प्रकारची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। माढ्याहून गणेश लेटके, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।